येऊन असता ह्याला आपण विसर होता का गोड गोड तो त्या ब्राह्मणांकडून घेऊन धन्य केलो पण देवी राजराजेश्वरी भुवनेश्वरी ह्या सांगतोय काढतो कसं कसं ब्राह्मणाचा या सर्व परमात्मा केलं आहे कोण गुणगान केलं काय सहज ज्याला एक अजानता असे प्रेम असते मी देवहोर म्हणून सांगतात ज्याला तेच वाढतो आपल्याला भक्तांचे विठ्ठल प्रीत शावतो तो कोण सांगो कर्ण सांगो ब्रह्मज्ञानी जर की त्याला विष्णू कळता म्हणून सांगता शास्त्रा आमच्या जाणीव काय बाहेर तो वाचो विभक्तंते अप्राप्ती मनसा जेव्हा विषय तू सांगता केल्याने तुझं मन पुत्र परतू येता सांगता आहे तर भक्ती मार लक्ष्मी तुकाराम म्हणे तो भंगात पक्ष स्पष्ट केला विठ्ठला मन वाचाती तू सर्वत्र व्याप्त सर्वनुभवायचा रामाला कदर ब्राह्मणाला थोडी परिवर्तन पांडुरंगा हम तुझे गुणगान आज केल्याशिवाय तू मग ते दर्शन दिले मग कसं भाग्य मिळणे पश्चाताप परमात्मा ज्ञान यांचं पूर्वताप आणि पुढे कळतात मग कसं जायचं म्हणून पुढे त्याचा स्वभाव व्यक्त करतात संतरांपळ्या भगवद्गीता सुरू येणी कृष्णाला युद्ध झालं कसं कसं जायचं मग कसं कसं बदला होत जाता पुढे पुरून डोळ्या होतात आणि दुःख लागतात पूर्वताप म्हणतात आमचं तुमचं पूर्वताप योजना सत्कडजात तरी पश्चात मागील वर्ष चिरंता वर्ष मागील वर्ष शिलक पण कोण मागील वर्ष अरे परमात्मा वैराग्य अनुतापदाहरी वाचून रामनाम वदनीनेवा ते वाच तुझ्या अनुतापन वैराग्य व्यक्ती प्रपंच पुरवणीशी आणि शब्दात बरोबर चुकवून अनुष्ठान कोणत्या साध्य नाही म्हणत तू वैराग्य तो बाहेर वेश नाही अंतरंगात आदेश एक वस्तू ही पुरव पण तिसऱ्या वैराग्य विषय एक फलबुद्धी ही वैराग्य ह्या पुरव ते केवढाही दुसरे कोणालाही दुसरे काही दुसरे तर वैराग्य तत्क्षणी उठते पुढे सांगून वर्षात आहे ना पण एक बाप ना पाहिजे आज रात्री 5:30 घंटा वैराग्याचा पुरव आपण तोड बसवणार पडवून घ्या सुरवे सांगतात आहे सुरवे सांगते का सर कोण पडवल्या म्हणून सांगते सांगणं चेंडू सांगतात आम्हा पात्रात ती पोटा दुख झाली मग जागली ती त्याने आवडता आव सांगतात की दुखी दुख झालेला आव नको वैराग्य मला करणार असतं त्या वैराग्यात काय राहतो सांगा म्हणा सर्वस्वाचा त्याग तो सुख सोडा सर्व त्यागाचं लक्षण ते वैराग्य आमका तुमका वैराग्य कोणता आहे ना त्याचे सोडचे आणि बोलचे
सत्कड सोडून आहे ना का शिकायला कसं होणार आहे ज्ञान सोडा आणि कसं करता त्या नियमाचं सर्व त्याग पळया वस्तूचं त्याग नाही तो मानसिक त्याग ज्ञान सोडल्याला पण येतो पण त्याला बोलून हृदय त्यागले मुखावर थोडं कसं ज्ञान धरच आहे हा कळला ना हृदय संकट टाका तू जो वस्तू सोडला हे नसते प्रत्येक जे सोडला म्हणतो ते सोडले आणि वस्तूचे स्पर्श विरक्ती शब्द आकर कोपराचे द्वेष करतात आपण आपण जायला त्याची अशी ताणपोळ दृष्टी बदल ताणपोळची जग प्रपंच दृष्टी ती बदलली तो व्यक्ती तुकाराम त्याकडे नेहमी तू भजन करून 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 देव मिळेल की ना मिळलं आणि कोणी नव्हतं बसले कोणी आता गावावर भजन कोणी त्या भाऊ तुकाराम म्हणून का मग का देवाला भजन आणि देव विदर्शी दिसतात बुधी देव ही स्थिती सर्वत्र परमात्मा दर्शन स्थिती ब्राह्मणाचा जर दुसऱ्या म्हणून मिळत नाही त्याचे परिणाम ठरले बहुकाळ जाऊ का जाऊ नका त्याविषयी काही सांगत 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 असताना आपण कळू शकतो एक दिवसात परिणाम आमच्या ती निरंतर करत भक्ती मुक्ती भजन भजन भक्ती मुक्ती सांगतात त्यांचे नवरे सांगतात काल सांगेन तुम्हाला केव्हा आहे ना काय परत परत सांग खरी काय करणं पडायचं तर सांगतात जर करणार तुम्ही राहायचं काय तू आता श्रोतव्य कीर्तव्य स्मर्तव्य स्पष्ट भागवत सांगता तू ऐक मनन करे चिंतन करे श्रवण करता ऐकू का ऐकन चिंतन प्रकाश म्हणे आता ऐकूच काय म्हणे चिंतन करत मात्र आणि पुस्तक डोळ सोडून कशी वाचता पडल्या काही वेळ डोळ थांबून वाचा तू कसं वाचला डोळ थांबून चिंतन करता डोळ सोड वाचीन विसर नव्हता डोळ थांबून वाचीन परमात्मा डोळ थांबून वाचता मनुष्य ಪುಸ್ತಕವಲ್ಲವದು ಬಿಚ್ಚಿತೋರುವುದಕ್ಕೆ ಪಸ್ತ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಕರ್ತನಾನಲ್ಲಯ್ಯ ಪುಸ್ತಕವಲ್ಲವದು ಬಿಚ್ಚಿತೋರುವುದಕ್ಕೆ ದೇವರ ಪುಸ್ತಕ ಕಂಡಕೊಳ್ಳಲು ಸಾಧ್ಯನೇ ಚಿಂತन करतो आणि ऐकूचा खूपच आशा देवाला तर काय करायला पुण्य मिळत आहे मात्र काय आणि चिंतन करूच्या देवाविषयी ऐकत असतात 20 वर्षाला मांडायचा महाभारत आणि 10 वर्ष ऐकावा चिंतन कसं केलं ऐकू नये आता ठीक सुधारणा झाली आपल्या हरिकथा ऐकू तरुणप्रायाचे तरुणी सहोदर सहोदरी सगळे तरुणप्राय हरिकथा ऐकतात ते 30-40 वर्ष पुढे हरिकथे उत्पन्न मिळाली शून्याला जगी तोरणो आणि काही वर्ष जग जड करून माय निर्माण बस का नुकतं
ना थोडा कापूस आणून पाठ करतो पांडवा काढायचं तरी पांडवा नाव तरी दोन काठ वाच बांधून गेलो मायकडे पांडव ना किती सायकल काय फरक चिंता नाही तू ते जाय त्याची काही तू निंद करता जाय आहे विमर्श करता जाय काय चिंतन नाही तू किती ऐकलं काय प्रयोजन काय 10 घंटे समजा 8 वाजता म्हणून सायकल वाढवून धावून द्या पंक्चर काढून घेतला पाहिजे पंप दोन देवा पाहिजे तो देवलं पाहिजे काही वाटते पडला की ते थांबून नोंदा घेऊन घालता पंप सोडून पाहिजे पार भरला बसलो पाहिजे आणि बसलो देवलो सोडून देऊ आपल्या साहेब कंदन बाकी नाही तू का लागतो आता मामा सगळं आपल्या डब्यात आम्हाला वारे घालून हाता पडायले मला हा काही काम काही मुले आपला तू किती वार गेला तिथं सायकल वाढलेला त्यामुळे तुम्ही त्याला समजावून येईल तू टाका आणि तसंच बोल काय वेळ खरी कवरित गोष्ट पडला ते थांबून मागे वार घालता वार घालत असत वार होत असत खालत असत आम्ही घरी तर काय तशी भक्ती इतकं काय करतात दरकडं काम करतात स्थितिस्थापकत्वं म्हणते शास्त्रात स्थितिस्थापकत्व म्हणजे मन कशी कशी नसते त्यास काय नाही स्थितिस्थापकत्वं मध्ये स्थिती असतात स्वल्पची रबरची चांगल्या दिग जातात स्वल्प स्थितिस्थापकत्वं स्प्रिंग खुर्चे पडे आम्ही कशी स्प्रिंग म्हणून आवडतात आणि उठायला की आमची कशी उठायची तशी घरी कथा का मना स्प्रिंग म्हणून आवडतात घरी कथा उठायला की कुठं नियम करत असताना निरंतर चिंतन म्हणजे कृपा होनिया ग्रंथ करावे कीर्तन चिंतन करी स्वाध्याय प्रवचना तशी साधू सत्पुरुषाने कळशी सांगितलं की परमात्मा बंधता म्हणजे परमात्म्याविषयी एकूण संस्था योग्य ते साध संगती सत्संगती भजन कीर्तन कलियुगात साध्य बाकी सगळे युगात तू यज्ञ याग जप इत्यादी होता त्या साठो बांधाव जातो देवळा कलियुगात योग याग विधी येणे नव्हते बाळाची उपाधी काय बाळाची उपाधी योग याग विधी येणे नव्हते बाळाची उपाधी संबंध उपाधि हम यज्ञ के याग के अहंकार मात्र हेतु उत्तर याग योगी हरिस्मरणे मातृलिंग घोर दुरित गल्लनाशा यततो विहरे पदसंस्मरणे सकलं जगमासुरयं मृजति अद्वाचा संघात वाचतो का यतती त्याला स्मरण करताना खरे प्रयत्न केले माते हरिस्मरणे मातृलिंग घोर दुरित गल्लनाशा सकलं जगमासुरयं मृजति परिपूर्णदास कीर्तना साधु संता भजन मिळली कशी कवी हिंदी कशी बरेल कागिनी में शास्त्र सिद्ध झाला ज्ञानेश्वराची तुकारामाची पुरंदरदासाची कंतदासाची भजन सगळी एक शास्त्रवाचे पुण्य एक शास्त्र ऐकलं पुण्य आम्ही भाषेनं आमचं मनात पक्षकत्री ज्ञानाचा उपदेश भजन करताना बोल नाही
घरात घर गावात नाम संकीर्तन गुणगान बरोबर संस्कार घडण्यात पडत असे अंतर्वाणी ज्ञानवाणी आणि कशी चोरकार सूचन देत कसे वडान शुद्ध असतात दहला आकाश अंतरंगाश आकाश नसतात बाहेर कशी सूर्य प्रदेश की आणि भीतर दहला आकाश म्हणतात हे तो बोलू अंतर्वाणी भगवतवाणी बाहेर पडतो यो अंतःप्रविश्य मम मातर्मां प्रसुप्तां संजीवयति पतिरशक्तिधरः स्वधा अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगान् प्राणान्नमो भगवते बुधाय ध्रुवा स्तोत्र करता परमात्मा ने मी भीतर असून अंतर्वाणी करतो गुप्त सुप्त वाक्शक्ती जागृत केला तू हक्का अशरीरवाणी म्हणजे मला इकडे आकाशातून येते आकाशातून देव होतो हे शरीर इंद्रियांचे नाही केले मला बुद्धी चित्तले आत्मस्वरूप आपण झालेली वाणी शरीर नाही के अशरीर वाणी महाराज अंतर्वाणी एकला निम्मे झालेला थांब पुढे सगळं अशरीर वाणी जास्त शरीर केलं आहे आता शरीर वाणी त्याला हरिदास सांगले की आकाशवाणी तरी अशरीर वाणी आपली जडा अनुसंधान केलं पण त्यात जडा पक्षी गेली होती ते पक्ष पडतात आपण खूप ताकद संधी शिकवता कर संध्यावर कॅसेट म्हणतात त्या कॅसेट आणो अरे तू घर संधी शिकवता खुश होती नाव केलेली ना कॅसेट आणा एंडा नो संधी पुरुषी संधी कर म्हणा त्याचा कॅसेट आणून शिकवता एक दिवस काही करणे तो बसला इथे संधी करणे करेक्ट ना करेक्ट घराला संधी समोर उजवीतर अभिजित जडवान कोणी केलं जायचं त्याचीला पावलं नाही करते मी थांबलं जड वस्तूचे वरून कामं टाकून स्वतः प्राप्त करता इकॉनॉमिक संपूर्ण यांत्रिक झाली बेंगलोर विद्यार्थ्याकडे त्याकडे सांगले पण तुम्ही आज सांग काय मला एकाच होते कामून सांगतो मला एकाच करे काम केलं एकाच होते तुम्ही 10,000 श्रीराम सांगितलं बरंही तिथे एका भेटत करा दोन घंटे करणार 10,000 द्या 10,000 इतकं 10,000 कशी बरोबर आहे म्हणजे झेरॉक्स कोण त्यामुळे मुक्तीमुळे तूक मिळणार झेरॉक्स कमिशन आम्ही जडाचे अवलंबन असतं ना सतत साधन करता प्राप्त करून लागले आहे पांडुरंग कलियुगात सुलभदरी होतं भक्ती सुलभदरी होतं तसं भक्ती भक्तीने मार्गूत कलियुगात सर्वोत्कृष्ट म्हणून पांडुरंग नळत नाही नरगे हिंडण मुंडण ते नाही चंद्रभागे स्नान विधी ते हरिकथा सुखरूप ऐसा कोण तुझा माझा पांडुरंगा सारखा पांडुरंगाचं सुलभ देव कोणतरी एक सांगतात साधू नरगे हिंडण मुंडण ते नाही तू काशी वस रामेश्वरावस सगळे मुंडन करता माझे पिंड घालता माझे ते पंडालो तिथून दंड करता तिथून देऊ का तू पंढरपुरा गेल्याने नरगे हिंडण मुंडण ते नाही चंद्रभागे स्नान विधी कथा तू कसले मुंडना पिंड दंड काय करता करना चंद्रभागा स्नान तरी पांडुरंगा प्रकार भक्ती करता प्रथम द्यावे आलिंगन भगवंतारे भवन स्नान करून भीमा तीरी प्रदक्षिणा काली तसं समाना देवी म्हणे तू पंढरपुरा स्नान करून सगळे गावा प्रदक्षिण काढतो तिथे देवामात्र नाही त्या गावात काही साधू संत महात्मे जातील तुम्ही एका गावात नमस्कार करता सांगले सगळे गावा प्रदक्षिण काढ एक विशाल कल्पना भक्ती देवची भारतीय हिंदू संस्कृतीतून एक कल्पना की मोघ नाही अमोघ स्वामी रामतीर्थ
प्रोफेसर तीर्थराव विवेकानंद भाषण ऐकून परिवर्तन करताना आपण संन्यास स्वीकार करू पाश्चात्य लोकांक बुद्धिजीवीक आपण वेदांत तत्वज्ञान सांगायला मिळाली त्याकडे प्रश्न केलो तुम्ही देशात तुम्ही देव कधी समदर्शित्व सांगतात तर तुम्ही देशात अनुष्ठान नाही असत तुम्ही एखाद्याला नमस्कार नमस्कार म्हणतो आम्ही त्याशिवाय वाढणार तरी हात धरतो हस्त लाघव आम्ही एक एक कारण तुम्ही गुरु नमस्कार नमस्कार म्हणतो तुम्हाला ते समसामर्थ्य असतं मात्र नाही तुम्हाला सांगितलं सर्वांना दूर 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 दूरची पद्धती आमच्या देशात तसे अंधार कोणवरच आम्ही काही घेत असत तुम्हाला काही असते स्वामीला असले विचार मी नमस्कार चुका नाही मी देशात माती जमीन एकत्र सांगतात जागृती पण सांगतात तुला अमेरिकाचे विविध लोकांक गौरव देव बाबा दिसल्या एक नमस्कार करायचा एक पुणे भारत देशात अंगाशिवाय 60-70 कोटी लोकांना हात धरता तुला आयुष्य तुमच्या व्यक्तिनिष्ठा मी धर्म तत्वनिष्ठा तत्वनिष्ठ कसं बरोबर संस्कार जीवनात भरायला चिंतन करताना व्याप करू सर्वात परमात्मा अनुसंधान तसं भजन कीर्तन गुणगान ग्रंथ करून मनुष्याला वैशाल्य नमस्कार करताना त्याच्या प्रेमी आमच्या गरजत तसं सर्व मूल्य जीवनापर्यंत आणले माझी संस्कृती जीवन संस्कृत मध्ये का नाही का वेगळे संस्कृत वेगळे सुसंस्कृत मध्ये वेगळं नागरिक मध्ये वेगळे सिनेमा थिएटर हाऊसफुल बसले नागरिक बोर्ड झाला ते नागरिकांविषयी बोर्ड घालतो आज बीड कशाचं आणि एकदाचे लाईट हात घालून बोर्ड घालतो नागरिक लोकांविषयी बोर्ड घालतो आज त्यावेळेला सुसंस्कृत बसले आणि काही बोर्डच व्हायचं ना तिथे आपण संस्कार तशी तरी मग सांगतात श्रीरामचंद्र लक्षण सांगतात मार्मिक हिंदू संस्कृती तात्विक बुद्धिमान मथुरा भाषी पूर्व भाषी प्रेम राम कसं पूर्व भाषी कोणी बोलत पुढे आपण बोलत ते संस्कृत लक्ष माझी खंचे का बोलता त्या गावाला बोलत खरंच गावाला खरंच गावाला कोण जायचं का तिथे कसं जायचं नवीन मुंबई की की कलकत्ता पडल्या रेल्वे स्टेशन चर्चगेट पडल्या तर छाप लोक काही गावाला कोणी काही पुढे कोण बोलतात ते बसताना 2 सीट आली होते लागला की बसली त्या ग्राहकाला पडायला भूवे मांडता 100 जण पडायला तरी तिसऱ्या नेकलायला हा परिचय केला हाय सी म्हणते हा काय भाषण झालं तो काय होता शेवटचं तुला राहतात लागे की काय बोलले की काय नागरिक अनेक प्रश्न तरी त्याला हात धरून पाय संस्कृती लक्षण कशी नामे मनुष्याने ओळखला मला त्याला संस्कृती कोणती म्हणे हरिकथा भजन कीर्तन ह्या काळात प्रयोग सकाळी म्हणून कापी तांदी टाक मुंबई जेवणा लंडनमध्ये होऊन स्वित्झर्लंड होता जग सांगला प्रपंच सांगला तू हे सर्व वेदांत घेऊन ठरवले प्रपंच सांगावे मनुष्या मन पडला आता मनुष्या मन सांगावा सांग घर सांग पुढ सांग ड्रेस सांग टाळ मंगळवार मारून जाय आला मारून चलतो रे कसं टाकायचा जग सांगावा मनुष्या मन सांगा संकुचित झाला
प्रपंच सांगताना मनुष्य घडतो पहिल्याच वेदांत पीठ घडता तसं वाढीव संस्कार असणाऱ्या दैवी संस्कार हे भजन संगीत शिल्प कला वाक पूजा चिंतन हे सर्व आदि देशानु स्वामी विवेकानंद दिनांक शतमान देश देश अमेरिकेत भारी होळी होत एक उत्तर सांगता स्वामी विवेकानंद ज्या देशात धर्म कला संस्कृती प्रथम स्थान असून राजकारणात द्वितीय स्थान की हे राष्ट्र त्यांची काय बोलता आम्ही आहोत धर्म कला संस्कृती आता तृतीय चतुर्थ स्थान क्षुद्र राजकारणात प्रथम स्थान उत्थान चिंतन करणारी परंपरा दैवी विषयाचा संस्कृती असं संस्कार समाजात घालणारे विशेष कृती पूर्ण तसं एक विशेष संस्कार समाजाची आणि आपल्या आत्मोद्धारासाठी मार्गदर्शन गुरु मार्गदर्शन आले तसं सेवा सतत केलेल्या निंदोडी विठ्ठलराय आमच्या कुटुंब वर्गात सहोदर भाग सर्व बंधू वर्गाची समाजात आदर गौरव व्यक्त केला कोणाच योग्य स्थानात योग्य गौरव प्रेम दाखवते ते दाखवते यथार्थ लक्ष तसं एक समारंभ आजला लोकठेवणा होता 17 मिनिट त्या सेवेचे अनुसंधान करताना श्रीमान विठ्ठलराय मला धन्यता आपण संपादन केलं त्यावर मात्र जनप्रियती आपण केलं हे काम देव पावला एक समान धन्यता त्याच्या देवाला दिल्या जेव्हा विशेष पात्र झाला तसं एक समान धातू कारण अत्यंत प्रिय भाग्य आश्रम त्यामुळे कर्तव्याच्या कशापासून पूर्ण ऐकून कर्तव्य परिपूर्ण समर्पण कर्तव्य नाही मंगळूर महाजना हा काय परिचित नाही आणि कार्य बाबूला तत्वच्या गायशिवाय मंगळूरा काम परिचित नाही आता डाक्टर पहिलो म्हणाला परिचय तुमका अत्यंत आत्मीय पूर्ण जे व्यक्त केला तुमका ह्या परंपरेचे अशी प्रीतीची गौरव तो आपण सांगायचा हरिकथा कसं एक गोड माध्यम आम्ही स्वरूपोद्धार गुरु श्री सुधींद्र तीर्थ स्वामी त्या वाटेने गेला आणि ते चोरून सलई मी संदेह अमुक रीते पडता त्याच्यात मी 40 वर्ष जीवित कीर्तनात हरिकथा संग्रह रूपी हरिकथा सिंधू सहभाग प्रकट ग्रंथो स्वामी 2 भागात प्रकाश केले हंतु द्यावा आणि गुरु विशेष अनुग्रह प्राप्त होईल म्हणले कुठे द्यावा समर्पण कर्तव्य विठ्ठलराय त्याला तांत्रिक माता पहिला आता मंगळूरचे सूर्यदेव लोकांनी इतोळी भवानीकडे मेळलो त्या गौरव हो आत्मीय समारंभ एखादा हो सरकारी समारंभ झाली आणि 15 लाख रुपये बजेट ठेवलं की त्यामुळे आत्मीय कसं खरी आत्मीय कसं की ही प्रेमी तुम्ही व्यक्त केल्या आणि प्रेमाचे तेच महत्व आणि काल जे उठायला त्याला काम मुलं संस्कृती विचार करतात सांस्कृतिक विषय मुलं सोडून गेल्या सगळं कानून प्रकारचा होता
म्हणून कोणी चढवलेला सांगते होता म्हणून तुम्ही आए काम तुम्ही घर झाला कारण तुम्ही दोस्त आधी लागली पडलं नाही मग आपण गेला आपला घ्या एक जामदार होता केस कोर्ट आलो म्हणून कोर्ट आलं तो आमचं जीव काढण्यात त्याचं 10 रुपये स्टॅम्प पेपर हाणं सदरी मागण हಣ್ಣನ್ನು 5 ರೂಪಾಯಿ ತೂಕೋ ಮಾವಿನ ಹಣ್ಣನ್ನು ಕೆಂಪಗೆ ಮತ್ತು ಹಸಿರು ಬಣ್ಣಯುಕ್ತವಾದಂತಹ 5 ರೂಪಾಯಿಯ ಮಾವಿನನ್ನು ಸದರಿಯವರ ಮೂಲಕ ಸದರಿ ತಾರೀಖಿನಲ್ಲಿ ಕೊಡಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಈ ಮಾವಿನ ಹಣ್ಣಿನ ಸಿಪ್ಪೆ ತೊಗಟೆ ರಸ ನಾರು ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ನೀವೇ ಜವಾಬ್ದಾರಿ ಎಂಬುದಾಗಿ ಈ ಮೂಲಕ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ನಮ್ಮ ಕಾಡ್ಕೊಂಡು ಹಾಕಾಡಿದ संस्कृती संस्कार काय गंधर्व सकाळी येते सोमनाथ मलढोर आणि सगळे गंधर्व काय करणारी गंधर्व आमच्यात काय करू नाही त्याचा विषय असो आमच्या आता कळणं त्यांची एक शक्तीने पूर्ण करून बसता ती योग्य जावं असतात तर 3 क्रम असतात पूजा धुवर तरी मांडला तिथे तुकडा धुवर होता तो दुपट घेऊन कारण ते धूळ बसणारी तुकड्यावर बसतो काही लोक संस्कार असतात तिथे तुकडा धूळ होता काय लोक तुकडा बसतो तसे संस्कार असतात ते काय देवा सगळ्या देवाला एका ग्रुप बांधला तशी आमचा समाज सर्वांगीण उन्नत जाऊका म्हणजे आम्हाला स्वागत इच्छा तर करणार ते गौडसार ब्राह्मण समाज सर्वोच्च सर्वांगीण अगंत सगळे नाश जाऊचा सुधरण जाऊका नाही तसं स्वागत इच्छा काही ग्रहण ते करू जातो आमच्या समाजातो वैद्यकीय भाग काढा वैदिक भाग काढा संगीताय भाग काढा देवालय काढा सगळे व्यवस्थित जाऊन महागड्यात पोहोचवलं ते चल युगधर्मान करता काय सांगसन दोष दिशा होती मूलतः काय इतर मताचे लोक म्हणजे सांगतात गावांगाव बोलतो झाले ते लोक सांगतात की तुम्ही समाजात देवनं सचेत देवसंधानीचा पवित्र सचेतन चलता बाकी करण्यावर एक प्रकार एक स्मारक लावला भेटी बरोबर शिके लोक अगं तसं नाश जाऊचा सुधरण जाऊ का नाही तसं स्वागत इच्छा काही ग्रहण ते करू जातो आमच्या समाजातो वैद्यकीय भाग काढा वैदिक भाग काढा संगीताय भाग काढा देवालय काढा सगळे व्यवस्थित जाऊन महागड्यात पोहोचवलं ते चल युगधर्मान करता काय सांगसन दोष दिशा होती मूलतः काय इतर मताचे लोक म्हणजे सांगतात गावांगाव बोलतो झाले ते लोक सांगतात की तुम्ही समाजात देवनं सचेत देवसंधानीचा पवित्र सचेतन चलता बाकी करण्यावर एक प्रकार एक स्मारक लावला भेटी सांगतात बरोबर शिके लोक ते आमच्या समाजाचे संस्कार भजन कीर्तन इत्यादी इतर लोकांना काय दिलं जातं आमचा समाज प्रति देवालय भजन सप्ताह गुणदा स्पर्धेत ते काही चढवले ते काल धर्माकडून चढू न शकतो पण संस्कार काही गोड वाढत आले त्याची परंपरा आम्हाला चिंतन होतात मुली गावांगावून सप्ताह कार्यक्रमात स्वाम्यांच्या नावाची भजना मंडळी गावागाव भजन संस्कार जनातील आत्मीय वाढू टाकतात टाकस्तारमा गौरव व्यक्त केलेलो तो त्यांचं सूक्त हाई स्वाम्याने आशीर्वाद करून आमचं मार्गदर्शन देऊ शकतो
आम्ही व्यक्ती वृत्ती पळय धर्मिष्ठ आम्हाला धर्मिष्ठ लोक होते जरा सगळा गोष्ट मिळवलं तर निष्ठा परीक्षण असतात व्यक्ती धर्मिष्ठ असणारी सगळा मिळकर निष्ठ नसणारी कर्तव्य साधी करतात आम्ही लोक बुद्धोन करने गोष्ट मिळणार की त्या मला काय बुद्धोन कशी जाय नसताना ही बुद्धोन त्या साठले करते रायाने सांगितलं काही मस्त समाजाचं सत्ता वाटतो तुम कसं अनार करू कसं की त्या वर्गाला सांगा आमच्या पूर्ण करता तुम गेले समाजाचे लीडर कोण असत की त्यांनी मग मिळत आहोत समाजाकडे थोडसा असो समाजाचे सत्कट लोक आहेत म्हणजे तुम्ही सकाळी तयारी केली आणि सकाळी लीडर काय सांगे तुम्ही सकाळी लीडर तर तुम्ही काय नाव देऊन काय वैशिष्ट्य शक्ती सकाळ असते समर्पण वाटवती शक्ती समाजा दिल्या अधिकारी प्रवृत्त मानता का तशी विठ्ठलाला मंगल संगीत कशी पुढे सभा मंगल जातात ती सभा मंगळात करी देवा मंगल सांगून विठ्ठल नायकात सभा रूपी देवतेनं पूर्ण आयुष्य आरोग्य देऊन त्याला सेवा द्यावा स्वीकार करता देवाला सगळ्यांनी प्रार्थना करतात मंगल जाताना सगळ्या सभा शांत विषू सभा मंगल करी मंगल सांगतात सगळा 100 वर्ष पुढे भारत याच्या स्वामी विवेकानंद शिकागो सर्वधर्म संमेलनात भारतीय संस्कृती आणि धर्माचे प्रसार प्राय आज 100 वर्ष नंतर आमगे सुद्धा भारतीय आमगे संस्कृती धर्माचे सांगतात दोन कारणाचा आम प्रज्ञा आम बोलना जनित कसं आम सांगत ज्ञान आमच्या संस्कृती प्रगाढ गोष्ट ज्ञान आता एक तसं एक व्यक्ती आम सांगतात योगी त्यासून आमच्या धर्मात आणि आमच्या संस्कृती म्हणजे आमच्या मनात एक जागृत असतात तशी मस्त प्रयत्न केलेले श्री भद्रगिरी लक्ष्मीदास आणि आमच्या भद्रगिरी केशवदासजी आणि आमच्या समाजाचे मूल्य आमच्या संस्कृती म्हणजे आमच्या जागृत कारण अधिक शुभ एक महान सेवा केलेल्या आज हे विशेष संदर्भ आले श्री विठोडी विठ्ठल नायकाने भजनेचे सुवर्ण महोत्सव आले आणि योग मंगळातून परत येऊन आमच्या चांगले ज्ञान आंदोलन किंवा आमका या समिती पर लावून विशेष धन्यवाद करतो श्री लक्ष्मीनारायण भट्ट आणि श्री गोपाल कृष्ण मल्ल्या आमका विशेष धन्यवाद देवस्थानाचे आढळते मुक्तेश्वर आणि हांगाचे मॅनेजर आणि सिब्बंदी वर्गांनी फक्त सहाय्य करून कार्यक्रम चंद्र रीती सहाय्य केल्यानंतर आमका विशेष धन्यवाद अर्पण करतो त्यांना कमिटी प्रकार आता त्यांच्याकडून द्यावा जाता तुझे मागची प्रमाण प्रसाद वितरणाचं प्रत्येक प्रसाद स्वीकार करून घेतला तर मागची संगीता कार्यक्रमाचं 4 जण संगीतकार संघाचे कामगार दिली की सगळ्या संगीत कार्यक्रमात मागची प्रत्येक कार्यक्रमातून सहभागी म्हणून कार्यकर्ता घेतला आणि सर्वांकडे संगीत धन्यवाद अर्पण करतो
माधवा मुकुंदा माधवा मुकुंदा माधवा मुकुंदा माधवा केशवा जय माधवा जय केशवा जय माधवा जय केशवा जय माधवा जय केशवा जय माधवा जय 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 परमानंदा जय जय परमानंदा जय जय गोविंदा अच्युतानंदा गोविंदा अच्युतानंदा गोविंदा अच्युतानंदा शरणाम्बरं रत्नगिरीकुण्डलं अलम्य रुद्रकुण्डलं गंज गूढ़ साम्राणी गमगमी परिपूर्ण पर ब्रह्म हिंदू श्रीरंग पुरंदर विठ्ठल देवर पूजया पारतीय नोडुव बंदिरो नम गोपाल कृष्ण देवर पूजया पारतीय नोडुव बंदिरो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे गोपाल भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे गोपाल राधा कृष्ण जय कुंज विहारी राधा कृष्ण जय कुंज विहारी मुरलीधर गोवर्धनधारी मुरलीधर गोवर्धनधारी गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे गोपाल भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे गोपाल राधा कृष्ण जय कुंज विहारा राधा कृष्ण जय कुंज विहारा गोपी मानस राजहंसा गोपी मानस राजहंसा गोपी मानस राजहंसा राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो
नारायणानंद पूजन भावे वाय नमः नमः तुमेव माता पिता तुमेव तुमेव बंधु सुता तुमेव विद्या द्रविड़ तुमेव सर्वं ममदेव काय माता श्री देवात्मना वासुदेव भावो मे सर्वं नारायणाय समर्पयामि हरि नारायण विद्यमान परमानंद राजीव शंकर प्रिय मंगल नारायण सवदासो पावन रामापतित पावन रामापतित पावन रामापतित पावन राम श्री राम जय 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 राम श्री राम बुढ़ो सागरी विजो मातारे दयाला हरे दयाला हरे कृपाला अनाथ भक्त पावन तारे दयाला हरे दयाला हरे कृपाला जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणे देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता रघुनायका मागणी आता या जास्तळी हे मजाय माझे या जास्तळी रूप तुझे मी दृश्याते ब्राह्मणी दक्षिणादानवहं करिष्ये ओम रावणासो मनसमराय ओम रावणासो मनसमराय दीर्घाय स्वाय प्रदर्शनायो देवस्य समाश्यमानो भवतादिमानमेदे धनन्दान्यं पठोत्रलाभिजनसंवत्सरं दीर्घमायो सर्वस्याप्ते सर्वश्रीले सर्वमेव देरात्मो सर्वं जयते सत्यवादाचार्याचार्यो विदाय शास्त्रो धरामृत्यस्तो जवान सर्विशांत सांसारिक जीवनात सुख शांती देऊ का इतर अंगाला होत्या आजीवन श्री वीर वेंकटेश्वर प्रभु की What good night. बस ना
येन चराचरम् तत्पदं दर्शितं तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री सुधीन्द्र गुरवे नमः। तस्मै श्री विद्याधिराज गुरवे नमः। तस्मै श्री सच्चिदानंद गुरवे मनसा स्मरामि मनसा ವಾದಿರಾಜ ಸ್ವಾಮಿನ ಒಂದು ಬಾರಿ ಸ್ಮರಣೆ ಸಾಧನೆ ಮಾಡ मागचे दिसा नायक मामाला सर भजन तुझी आपणाक साक्षात्कार करून घेतले तर मनशा खातीराची हे गीत आघोशा वादिराज माणसा ಒಂದು ಬಾರಿ ಸ್ಮರಣೆ ಸಾಲದೆ
Ah
ज्ञान गुरु महा
Amen.